नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण खूप सुंदर आणि सोपी अशी डिझाईन तयार करणार आहोत। तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आलेली आहे 13.3 इंच। त्यानंतर जे शोल्डर आलेले आहेत ते आलेले आहेत 4.5 इंच, आर्महोल आहे 5 इंच, छाती आलेली आहे 7.5 इंच आणि खालच्या बाजूला कंबर बॅकडॅट मिळून ती आलेली आहे 8 इंच। आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे जे रेडी शोल्डर आहेत ते 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क करते। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती इथे मी 10 इंच घेते आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थितरित्या। त्यानंतर इथे वरच्या बाजूने खालच्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे। जर इथे तुमची साईज मोठी असेल तर 2.5 इंच घ्या आणि त्यानंतर इथे देखील एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता या बॉक्समध्ये आपण नॉर्मली जसा गळ्याचा गोल आकार ड्रॉ करतो अगदी तसाच इथे देखील तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर खालच्या बाजूला हा जो आपला बॉक्स होता ना, तेथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता हे जे फॅब्रिक आहे त्याला ओपन करायचं आहे आणि पुन्हा अगदी मधोमध फोल्ड करून मग इथे हाताने असं थोडंसं थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर आता इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। आता इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला गळ्याचा आकार स्टिच करून घ्यायचा आहे। फक्त इथे आल्यानंतर म्हणजे जेव्हा आपले ते खालचा आकार डिझाईनचा जुळतो ना बघा, इथे कॉर्नरला आल्यानंतर तर दोघांमध्येही थोडासा गॅप ठेवायचा आहे। तर तो गॅप का ठेवायचा हे मी तुम्हाला नंतर सांगेल। तर इथे बघा व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला जेथे कुठे आपल्या गळ्याच्या आकारामध्ये कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल अशा वेळी नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत मग जसा पुन्हा गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात अगदी त्याला इथे तुम्हाला व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे खालच्या बाजूला जे जास्तीचं कापड होतं ना त्याला देखील व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे बघा हा जो गॅप होता ना तिथे मी तुम्हाला स्टिच करत असताना दोघांमध्येही थोडंसं अंतर ठेवून मग स्टिच करा असं म्हणाले होते, कारण की आपण जेव्हा हा गळ्याचा आकार कट करू तेव्हा तो आपला आकार कट होणार नाही। जर आपण त्या दोघांमध्येही गॅप नसता ठेवला तर आत्ता आपला गळ्याचा आकार देखील कट झाला असता। तर इथे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून त्याची कटिंग करायची आहे। त्यानंतर आपण हे जे जास्तीचं कापड ठेवलेलं आहे त्याभोवती असे छोटे छोटे नॉचेस म्हणजेच कट देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे जो गॅप क्रिएट झाला आहे त्यामध्ये हाताला पास करून अशा पद्धतीने या बॅक साईडला राईट साईडवरती म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती पलटी करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे। टॉप स्टिच म्हणजे काय तर दाबटीप। आता दाबटीप म्हणजे काय तर इथे जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात त्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। काय होतं ना मला देखील समजत जाईल की हां मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत। आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर इथे खालच्या बाजूला देखील आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे अगदी सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे शेवटपर्यंत। त्यानंतर आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे हे जे एक्स्ट्रा कापड दिसतंय त्याला देखील व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने त्याची जी दुसरी बाजू दिसते ना याच्या समोरच्या बाजूची तेथे देखील जे जास्तीचं कापड आहे त्याला देखील कट करून घ्यायचं आहे।
त्यानंतर हे जे दोन्ही बॅकटाट आहेत त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकटाट स्टिच करून दाखवते आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बॅकटाट देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी गोल्डन कलरची सिंपल अशी प्लेन लेस घेतलेली आहे आणि तिला आपल्याला जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्या आकारावरती ठेवून घेऊन जिथे कुठे कॉर्नर आले असतील त्या कॉर्नरवरती या लेसला अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला फोल्ड करायचं आहे आणि तिला फोल्ड केल्यानंतर पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात या लेसला संपूर्ण गळ्याभोवती स्टिच करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, फक्त या लेसला गळ्याच्या आकारावरती ठेवून घेऊन जसा गळ्याचा आकार वळतोय त्या आकारात स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि या लेसला कमरेभोवती म्हणजेच खालच्या बाजूला ठेवून घेऊन सरळ अगदी शेवटपर्यंत तुम्हाला इथे त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। आणि इथे बघा शेवटी आपल्या गळ्याचा फायनल लुक किती सुंदर तयार झालेला आहे आणि खूप लवकर अशी ही डिझाईन तयार होणारी आहे। आणि तुम्हा सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।